नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। पण आज तिळगुळ नाही बनवणार आहे, भोगीची भाजी बनवणार आहे, कारण उद्या भोगी आहे। तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी ते खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत। तर पाहू शकता तर काय काय घेतलेलं आहे मी। हरभऱ्याचे सोले, बीन्स, वाल, नंतर बोर घेतलेले आहेत, वटाणे, वांगी, मेथी, त्याच्यानंतर मी ते कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे, गाजर आणि आपलं घेतलेले आहे फेवरेट बोरंसुद्धा। काही विसरलं असेल तर तुम्ही बघून घ्या। एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत। कोणी बटाटे टाकतं, कोणी ह्याच्यातल्या कमी जास्त भाज्या टाकत असतील तर काहीच हरकत नाही। त्याच्यानंतर इथे मी मसाला तयार करणार आहे। तर या भाजीमध्ये ना टोमॅटो कांदा टाकत नाहीत, म्हणून आपल्याला वेगळा मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे जिरे, धने आणि एक लवंग, एक इलायची आपल्याला भाजून घ्यायची आहे, ते काढून घेतले। त्याच्यानंतर मकर संक्रांत आहे, तिळगुळ आहे, तर तीळ पाहिजेत म्हणून इथे तीळसुद्धा भाजून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे मी ना शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, हे पाहू शकताय। अर्धी वाटीच्याही कमी शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणेसुद्धा आपल्याला खरपूस असे भाजायचे आहेत आणि ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ना इथे खोबर होतं माझ्याकडे, खोबर असं काही भाजणार नाही आहे, तर म्हणून मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेलामध्ये अशा प्रकारे खोबरचे तुकडे केलेले आहेत। हे सुकं खोबर आहे, तुम्ही ओलं खोबरसुद्धा टाकू शकता, पण मी ते सुकं खोबर टाकते। तर सुकं खोबर आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन भाजल्या जाईल। आता खोबरसुद्धा मी बाहेर काढलेलं आहे। आता हे पूर्ण आपल्याला एकत्रित करून वाटण करून घ्यायचं। एकदम मस्त अशी हॉटेलसारखी भाजी होते, इतकी टेस्टी लागते। तुम्ही अशा प्रकारे वाटणाची नक्की बनवा। त्याच्यानंतर कढई घ्यायची, त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता वाटण केलेलं पूर्ण त्या तेलामध्ये टाकून द्यायचं आहे। तर 2 मिनटं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं वाटण परतलं आहे। आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। तर इथे लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला, पटीत अंबारी मसाला सुद्धा टाकलेला आहे। कोणी तुमच्या आवडीनुसार इथे मसाले कमी जास्त किंवा दुसरे सुद्धा टाकू शकता। आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले। हळद पावडर सुद्धा टाकले, सॉरी। तर आता मिक्स करून घेते मी। तर अगदी साधी सोपी झटपट होणारी भाजी आहे आणि चवीला अप्रतिम लागते। तर नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे। आता मी मसाले छान परतले आहेत। आता आपल्याला पूर्ण भाज्या टाकून घ्यायच्यात। मेथी मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि सगळ्या भाज्या मी बारीक कट केलेल्या आहेत, पण बोरं मी कापलेले नाही आहेत। तुम्हाला हवं असेल तर बोराच्या बिया काढून तुम्ही कट करून घेऊ शकता, पण मी अशाच टाकलेल्या आहेत। मस्त शिजल्यानंतर आपण काढून खाऊ शकतो। आता मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त मसाल्यांमध्ये भाज्या। भाजून वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे मी कशालाच, सगळं मी मसाल्यामध्ये कच्चं जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जर पातळ बनवायचे तर त्यानुसार तुम्ही जास्त पाणी घालू शकता। तुम्हाला घट्ट बनवायचे असेल तर तुम्ही इथे 2 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी घाला, म्हणजे एवढ्या ग्लासमध्ये ना पाण्यामध्ये छान अशा भाज्या शिजल्या जातील। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त ह्या भाजीला गदागद शिजवून घ्यायचं आहे। तर 10 ते 15 मिनटामध्ये छान शिजून जाईल। तर मीठ टाकलेलं आहे। आता झाकण ठेवते आणि तोपर्यंत आपण करून घेऊयात बाजरीची भाकर। भोगीची भाजी म्हटल्यानंतर बाजरीची भाकर ही आलीच, तर म्हणून काय करायचं, आपल्याला बाजरीचं पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला मस्त असं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका। तुम्हाला माहीत आहे भाकर कशी बनवायची, तरी हे सांगते आहे मी। तर पटापट आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे, खूप जोर लावून मळून घ्यायचं। आपलं पूर्ण चिकन पीठ आलं पाहिजे, म्हणजे तुमची भाकर ना उलणार नाही किंवा तुटणार नाही। जर तुमची भाकर येत नसेल ना, थोडंसं गरम पाणी करून पिठामध्ये टाका, अगदी थोडं, तर त्याच्याने ना उलत नाही भाकर आणि छान येते। आता मी इथे छान अशा प्रकारे करून घेतलेलं आहे। आता खाली आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे बाजरीचं, वरून पण कोरडं पीठ टाकायचं आहे। मस्त अशी थापून घ्यायची आपल्याला हव्या तशा साईजमध्ये, छोट्या मोठ्या। तर मोठी अशी साईजमध्ये मी आता भाकर ही भाजून हे करणार आहे, थापून घेणार आहे। आता वरून थापल्यानंतर ना आपण मकर संक्रांतीच्या दिवशी बनवतोय म्हणून भरपूर सारे तीळ टाकून घ्यायचेत आपल्याला वरून। आता इथे मी भरपूर सारे तीळ लावून घेतलेले आहेत भाकरीला। आता आपल्याला टाकायचे आहे तव्यावर। मी तव्यावर टाकून घेतलेली आहे। लगेच पाणी फिरवू नका, थोडा वेळ थांबा, भाकर छान अशी थांबवू द्या तिला तव्यावर। त्याच्यानंतर थोड्या वेळाने पाणी लावा, म्हणजे ना तुमची लगेच फुगणार नाही आणि फुटणार नाही। कधी कधी ना आपण लगेच तवा खूप गरम असतो आणि भाकर टाकलं की लगेच आपण पाणी लावतो ना, मधोमध भाकर फुगते आणि फुटते, उलते किंवा नंतर मग फुगायला खूप त्रास होतो। म्हणून आपल्याला 1 मिनटं थांबायचं आहे आणि मग पाणी लावायचं आहे। आता मी उलटून टाकलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान असं आपल्याला भाजून घ्यायचे। आता दुसऱ्या साईडने पूर्ण भाजायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे पलटवायची आहे, म्हणजे तुमची भाकर छान अशी मस्त टम्म फुगेल। तर माझी मस्त अशी टम्म फुगलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। बाजरीची भाकर आणि मस्त चविष्ट अशी ही आपली भोगीची भाजी, इतकी चविष्ट लागते ना, तुम्ही
नक्की ट्राय करा. तर इथं छोटंसं थोडंसं पीठ राहिलं होतं, तीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे. आणि तोपर्यंत आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे. पाहू शकता मस्त गदागद शिजत आहे. आता गॅस बंद करून घेते आणि ना इथे मी तीळ टाकलेले आहेत. तीळ अगोदर टाकू शकले असते पण ते थोडेसे होऊन गेले असते, दिसले नसते भाजीत, म्हणून मी वरून तीळ टाकलेले आहेत. तुम्ही तीळ टाकून 1 मिनटं गॅस चालून ठेवून झाकून ठेवू शकता, पण काहीच गरज नाही आहे. ह्या गरम वाफेनेच तीळ शिजून जातील. आता मी सर्व करणार आहे मस्त भोगीची भाजी. तर एका वाटीमध्ये मस्त मी काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ठेवायची बाजरीची भाकर आणि आजची रेसिपी किंवा भोगीच्या दिवसाची रेसिपी रेडी आहे. तर तुम्हाला खूप आवडेल, अशा प्रकारे नक्की बनवा. कुणाकडे काही भाज्या टाकत नसतील किंवा कुणाकडे कांदा लसूण टाकत असतील, कुणाकडे टाकत नसतील तर काहीच हरकत नाही आहे. कमी जास्त असतं, सगळीकडे सेम नसतं. तर काही चुकलं असेल तर माफ करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी हेल्दी आणि इतकी चविष्ट, हॉटेललासुद्धा चव येणार नाही अशी ही भाजी आहे. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.